शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे जिल्हा कचेरीवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू। परभणी शहरातील दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप 2024 खरीप 2024 25% अग्रिम 2021/2023 खरीप व रब्बीचा पीक विमा संरक्षण रक्कम अदा करण्यात यावा या मुख्य मागणीसह अग्रिम 25% पीक विमा तात्काळ वाटप करण्यात यावा। अतिवृष्टीत रखडून गेलेल्या जमिनीस जोखीम म्हणून मदत अनुदान देण्यात यावं। तसेच राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे, अंमलबजावणी करण्यात यावी। 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांना 7/12 वर पेरा आहे अशा शेतकऱ्यांना 5,000 भाव फरक योजनेअंतर्गत अनुदान जमा करण्यात यावं। येलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा। करपरा नदी खोलीकरण सरळीकरण रुंदीकरण करण्यात यावं। या मागण्यांसाठी दिनांक 24 जानेवारी पासून दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलनासाठी सुरुवात केली आहे। या आंदोलनात दुधगाव महसूल मंडळातील शेतकरी इर्शाद पाशा पिंपरीकर, श्रीकांत शेंगुळे, चंद्रकांत देशमुख, पवन देशमुख, बाळासाहेब बगर, ज्ञानेश्वर प्रकाशराव वांकर, राजकुमार घोळे, उद्धव देशमुख, मल्हारी देशमुख, वैभव शिंदे, शिवाजी शिंदे, दत्तात्रय काटकर, नाना राऊत, मुंजाजी पारवे, प्रभाकर राऊत, राजू पाटील, अजय पारवे, देवानंद कुटे, विश्वनाथ घुगे, कालिदास पारवे, ज्ञानेश्वर राऊत, गोपाळ पारवे समेत बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले आहेत। दुधगाव और बोरी महसूल मंडल में बोरी आणि दुधगाव महसूल मंडळातील करपरा नदी ही खूप मोठी नदी आहे। त्या नदीच्या जवळपास खरडणीतून हजारो हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी खरडून गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत। संबंधित जे काही एक पीक विमा कंपनी आहे त्या कंपनीला अधिसूचना काढून जवळपास 3 महिने उलटून गेलेले आहेत। 3 महिन्यापेक्षाही अधिक कालावधी त्या ठिकाणी उलटून गेलेला आहे। प्रशासन म्हणतो त्या ठिकाणी पीक विमा कंपनी आम्हाला जेव्हा पीक विमा द्यायचा असेल तेव्हा हजारो जाचकाठी लावते आणि ज्यावेळेस त्यांना पीक विमा भरायचा असेल, पीक विमा भरणा करून घ्यायचा असेल तर कुठल्याच अटी नसतात आणि त्यांचीच अट आहे की जर समजा सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या तर 1 महिन्याच्या आत पीक विमा परतावा द्यावा लागतो, परंतु अद्यापर्यंत त्या ठिकाणी संबंधित कंपनीने पीक विमा दिलेला नाही। जेव्हा पीक विमा देण्याची वेळ येते तेव्हा पळ काढण्याचा प्रयत्न कंपनी करते आणि ज्यावेळेस भरणा करून घ्यायचा असेल त्यावेळेस तारखावर तारखा वाढवल्या जातात। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की पीक विमा कंपनी फक्त आम्हाला लुबाडण्यासाठी फसवण्यासाठी ह्या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे का काय, असा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे। या ठिकाणी अजून आमची मागणी काय आहे की संबंधित जे काही राज्य सरकारने कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे, निवडणुका होत्या त्या ठिकाणी शासनाने जे काही सरकार आहे त्या सरकारने आम्हाला कर्जमाफी करतो म्हणून त्या ठिकाणी आम्हाला घोषणा केली होती, परंतु अद्यापर्यंत देखील त्या ठिकाणी सरकारने कुठल्याच प्रकारची कर्जमाफीच्या साध्या हालचालीसुद्धा चालू केलेल्या नाहीत। यालाच लागून आमची एक मागणी आहे की येलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा। आमच्या येलदरीला जवळपास 30 वर्षापेक्षाही अधिक पूर्वी आमच्या जुंतूर तालुक्यामध्ये धरण आहे, परंतु त्या धरणामध्ये आम्ही पाणी साचवतो, साठवण करतो, परंतु ते आमचं पाणी नांदेडला कुठंतरी जात आहे, तर ते पाणी नांदेडला न जाता ते पाणी इतरत्र न जाता आमच्या जुंतूर तालुक्याला भेटलं पाहिजे, त्याचा कालवा त्या ठिकाणी काढण्यात यावा। त्या व्यतिरिक्त आमची मागणी काय, करपरा जी नदी आहे ती नदी ज्यावेळेस 65 मिलीमीटरपेक्षा अधिक किंवा 50 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर त्या नदीतून ओव्हरफ्लो होतो आणि ते ओव्हरफ्लो होऊन आमच्या नदीच्या काठाला असलेल्या सगळ्या शेती पूर्ण खरडून जातात। त्याकरिता शासनाने एक त्या ठिकाणी नदी सरळीकरण केलं पाहिजे, नदीचं रुंदीकरण केलं पाहिजे, खोलीकरण केलं पाहिजे। नदीच्या बाहेर पाणी पडू नये, पाणी जर बाहेर पडलं तर खरडून जात आहे, नुकसान होतं आहे शेतकऱ्याचं। याकरिता आमच्या या एकंदरीत मागण्या आहेत। या मागण्याकरिता आम्ही आजपासून या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। शासनाने याची दखल घ्यावी याकरिता आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय। आजही आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि आम्ही त्यांना आमच्या संबंधित विषयावर चर्चा केली
परंतु सकारात्मक चर्चा झालेली नाही. सकारात्मक चर्चा प्रशासनाकडून अपेक्षित आहे. आम्ही तर त्या संबंधित सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या पत्रामध्येच नमूद केलेलं आहे. आज आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करतोय. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करणार आहोत आणि याचे पडसाद उमटतील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटतील. शासनाने याची वेळीच दखल घेतली तर आम्हाला पुढील आंदोलन करायची गरजच पडणार नाही.